मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शासकीय जमिनीवरील जे अतिक्रमणे झालेले आहेत, ती नियमित कशा पद्धतीने केली जाणार आहेत, यासाठी शासनाने कोणकोणत्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे, आवश्यक सूचना केलेल्या आहेत, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची तारीख किती आहे, अर्जासोबत आपल्याला कागदपत्रामध्ये कोणकोणते पुरावे म्हणून आपल्याला द्यावे लागणार आहेत, या सगळ्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये हा पूर्ण शासन निर्णय आहे, जी आर आहे, तो मी खाली दिलेला आहे. तिथून जाऊन सुद्धा तुम्ही वाचून तुम्ही समजावून घेऊ शकता. तर मित्रांनो, हा बघा 25 मार्च 2026चा शासन निर्णय आहे. यामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबतचा हा शासनाचा निर्णय आहे. तर आपण बघूया शासनानं यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे तो. बघा, राज्यातील गरीब व गरजू कुटुंबाच्या निवासस्थानाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 40 व कलम 51 मधील अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे, नियम 1971 मधील नियम 43 वर राज्यातील बृहन्मुंबई वगळून इतर जिल्ह्यांमधील दिनांक 1/1/2011 रोजी किंवा त्यापूर्वी झालेली व सध्या अस्तित्वात असलेली केवळ निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासनानं निर्णय घेतलेला आहे. आता हा पण निर्णय आहे तो पूर्ण विस्तृतपणे समजावून घेऊया. म्हणजे शासनानं काय केलेलं आहे की कशा पद्धतीनं ही सगळी जे नियमित जी अतिक्रमणे आहेत सरकारी शासनावर ज्या जमिनीवरील, ही कशा पद्धतीनं नियमित केली जातील, यासाठी शासनानं काय केलेलं आहे, मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत आणि त्यानुसारच ही सगळी जी अतिक्रमणे आहेत ती नियमित केली जाणार आहेत. मित्रांनो, त्यासाठी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी पात्रता काय असणार आहे आपण बघूया. दिनांक 1/1/2011 रोजी किंवा त्यापूर्वी झालेली व सध्या अस्तित्वात असलेली केवळ निवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणेच नियमित करण्यास पात्र राहतील. मात्र त्याच वस्तीतील परिसरातील नागरिकांच्या तातडीच्या महत्त्वाच्या दैनंदिन गरजेसाठीचे अतिक्रमणे, जसे की किराणा दुकान, मेडिकल, दळणाची चक्की, छोटेखानी दवाखाने इत्यादी अतिक्रमणधारकाच्या घरासह स्वतःचे असल्यास घराचाच भाग समजून अपवादात्मक परिस्थितीमध्ये नियमानुकूल करावे. म्हणजे अशा पद्धतीनं काय केलं आहे, तर बघा, सध्या जी काही अतिक्रमणे आहेत ते कधी तर 2001/1/2011 पूर्वीची जी काही अस्तित्वात असलेली अतिक्रमणे आहेत, तीच फक्त निवासी प्रयोजनासाठी असलेली जी अतिक्रमणे आहेत ती पात्र असणार आहेत. आणि त्यामध्ये तुमचे जर का किराणा दुकान किंवा जे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुमचे जर का किराणा दुकान असेल, मेडिकल असेल किंवा छोटेखानी दवाखाने जे असणार आहेत, तर अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती नियमानुकूल केली जाणार आहेत. आणि काय म्हटलेलं आहे इथं, तर 1/1/2011 रोजी अतिक्रमण असल्याच्या पुराव्यासाठी मतदार यादीतील नाव त्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरता वार्ड प्रभाग निहाय मतदार याद्या, वीज बिल, मालमत्ता कराची पावती किंवा निवासी पुराव्यासाठीचे इतर शासकीय दस्तऐवज म्हणजे शिधापत्रिका वगळून, जसे की ग्रामपंचायतमधील 8 उतारा, अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही, झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना वगैरे ग्राह्य धरली जातील. उपग्रह छायाचित्र हा सुद्धा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. तसेच चालू पुरावा म्हणून मागील 1 वर्षातील उपरोक्त पुराव्यांपैकी रहिवाशाचा शासकीय पुरावा देणे सुद्धा अनिवार्य असणार आहेत. तर अशा पद्धतीने ही जी तुम्हाला पुरावे आहेत ते इथे द्यावे लागणार आहेत. सदर अतिक्रमण हे केवळ स्वतः राहण्यासाठी म्हणजेच निवासी हेतूने केलेले असावे. व्यावसायिक वापरासाठी अतिक्रमणे या योजनेत नियमित करण्यासाठी पात्र ठरणार नाही आहेत. म्हणजे अतिक्रमण जे आहे ते केवळ निवासी प्रयोजनासाठी असायला हवे. व्यावसायिक प्रयोजनासाठी तुम्हाला जे अतिक्रमण आहे ते पात्र असणार नाही आहे. उक्तप्रमाणे निवासी अतिक्रमणे ही केवळ ज्या ठिकाणी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966च्या तरतुदीनुसार मंजूर प्रादेशिक योजना व विकास योजनेनुसार, तसेच एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली, स्थानिक नियोजन प्राधिकरण, MMRDA, PMRDA, सिडको, नैना, नागरी प्राधिकरण इत्यादीमधील नियोजनात निवासी प्रयोजनासाठी वापर अनुज्ञेय आहे अशा जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यात येतील. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या अनुषंगाने जगपाल सिंग आणि इतर विरुद्ध पंजाब राज्य किंवा न्यायालयानं 28/1/2011 रोजी दिलेले निर्देश विचारात घेऊन या धोरणाअंतर्गत आता 1/1/2011 पर्यंत गायरान जमिनीवरील भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींनी निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल न करता सदर अतिक्रमणधारकांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सार्वजनिक प्रयोजनार्थ निवास उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सदर जमीन
ही वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रदान न करता ती सर्व संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरण, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच काय आहे? म्हणजेच गायरान जमिनीवरील जी अतिक्रमणे आहेत ते भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना काय आहे ती निवासी प्रयोजनासाठी केलेली जी अतिक्रमणे आहेत ती नियमानुकूल न करता काय आहे ते सदर अतिक्रमणधारकांनी काय करायचं आहे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत काय आहे तर त्यांना प्रयोजनासाठी निधी उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि ही जबाबदारी कोणाची आहे तर बघा स्थानिक स्वराज्य संस्था यांनी काय करायची आहे ते त्यांना त्यासाठी त्यांना मदत करायची आहे. झुडपी जंगल जमिनीबाबतचा बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार काय आहे ते निर्देशानुसार अतिक्रमणे नियमांकन करताना सदरचे क्षेत्र नोटिफाय करण्यासाठी केंद्रीय सशक्तता समितीमार्फत प्रस्ताव केंद्र शासनास सादर करणे याबाबत निर्देशांचे पालन करण्यात यावे. तथापि या प्रकरणी संदर्भातील सूचनांचे पालन करावे. या शासन निर्णयान्वये अतिक्रमण नियमानुकूल करताना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचे अतिक्रमण नियमानुकूल होणार नाही याबाबत अत्यंत काळजीपूर्वक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. आणि हे असे अतिक्रमण आढळल्यास ते तात्काळ काढण्यात यावे. या परदेशी कुटुंबाबाबत संबंधित पोलीस स्टेशनला तात्काळ कळवावे. म्हणजे हे जर अतिक्रमण जर का असेल तर परदेशी व्यक्तीचं असेल तर याबाबत त्यांनी काय सांगितलेलं तर पोलीस स्टेशनला याबाबत कळवण्यात यावे. याशिवाय नागरी भागातील महानगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायती, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच स्थानिक नियोजन प्राधिकरण यांच्या मालकीच्या जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे या धोरणानुसार नियमानुकूल करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे क्षेत्रनिहाय गठीत समित्या सक्षम असून त्यासाठी वेगवेगळ्या शासनाच्या मान्यतेची आवश्यकता नाही. तथापि अशी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी त्या विभागामार्फत जर काही नियम अथवा मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आल्या असतील तर अशा नियमांचे सूचनांचे पालन करणे संबंधित यंत्रणेवर हे बंधनकारक असणार आहे. संबंधित यंत्रणाने असे अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे प्रस्ताव संबंधित समितीकडे हे काय करायचे आहे ते सादर करायचे आहेत. आता बघा नियम आणि अटी काय आहेत. ही जी अतिक्रमणे आहेत ती अधिकृत करण्यासाठी नियम आणि अटी काय आहेत ती आपण बघूया. तर या योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमित करण्यासाठी खालील अटींचे पालन करणे हे अनिवार्य असणार आहे. तर काय आहे तर बघा एका कुटुंबासाठी एकच लाभ. कुटुंब या व्याख्येमध्ये काय त्यांनी म्हटलेलं आहे तर पती पत्नी अतिक्रमित जागेवरील घरात एकापेक्षा अधिक पती पत्नी एकत्र राहू शकतात आणि त्याच्यावर अवलंबून असलेले अविवाहित मुले यांचा समावेश असेल. एका कुटुंबातील संपूर्ण महाराष्ट्र राज्यात केवळ एकच अतिक्रमण नियमित करून घेता येईल असे शपथपत्र काय आहे ॲफिडेव्हिट अर्जासोबत जोडणे हे बंधनकारक असणार आहे. तर म्हणजेच एका कुटुंबासाठी काय असणार आहे ते एकच लाभ असणार आहे. आता यामध्ये हस्तांतरण बंदी काय आहे तर अतिक्रमण नियमानुकूल केलेले क्षेत्र हे नवीन शर्तीनुसार म्हणजेच हस्तांतरण न करण्याच्या अधीन राहून असल्याने अतिक्रमण धारक हे असे क्षेत्र भोगदार वर्ग 2 म्हणून धारण करेल. अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या आदेशाच्या तारखेपासून म्हणजे पुढील 5 वर्षापर्यंत सदर जागा कोणत्याही प्रकारे विक्री भाड्याने देणे किंवा इतर प्रकारे हस्तांतरित करता येणार नाही किंवा वापरात बदल करता येणार नाही. या अटींचा भंग केल्यास अतिक्रमण नियमानुकूल करून जागा प्रदानाचे आदेश रद्द करून ती जागा शासन जमा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी अधिकार अभिलेखामध्ये म्हणजे गाव नमुना 7/12 किंवा मालमत्ता पत्राचे इतर हक्कात नवीन शर्ताचा शेरा घेण्याची दक्षता घ्यावी. आता यामध्ये बांधकामाचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर केवळ निवासी वापरासाठीचे बांधकाम हे ग्राह्य धरले जाणार आहे. त्या जागेच्या काही भाग व्यावसायिक म्हणजे जसं काही दुकान आहे, गॅरेज आहे या कामासाठी वापरला जात असेल तर असे अतिक्रमण नियमानुकूल करायचे असेल तर सदर अतिक्रमित क्षेत्राच्या जमिनीचा प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणारे बाजार मूल्यानुसार येणाऱ्या किमतीच्या 50% एवढी रक्कम 25% एवढी रक्कम कब्जे हक्काची रक्कम म्हणून आकारण्यात यावी. यामध्ये तांत्रिक निकष आणि ना हरकत प्रमाणपत्र. जर अतिक्रमण केलेली जागा सार्वजनिक प्राधिकरणाचे उदाहरणार्थ जर का रेल्वे आहे, महामार्ग आहे, विद्युत वाहिन्या जवळ असल्यास तसेच नदी नाले वन SEZ NDZ याबाबत संबंधित विभागाचे प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र अर्थात NOC असणं हे आवश्यक असणार आहे. आता जागेच्या मर्यादी आणि शुल्क याबाबत काय त्यांनी इथे तरतूद केलेलं आहे तर बघा ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये 1500 चौरस फुटापर्यंतचे क्षेत्र आहे जे नियमित करता येणार आहे. आता यामध्ये 500 चौरस फूट क्षेत्रापर्यंत सर्व निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमानुकूल करण्यात यावीत. म्हणजेच 1500 चौरस फुटापर्यंत जे सर्व निवासी क्षेत्र जे आहे ते अतिक्रमण केलेले क्षेत्र आहे ते काय आहे ते विनामूल्य नियमानुकूल करण्यात येणार आहेत. 500 चौरस फूट क्षेत्रापेक्षा अधिक परंतु 1500 चौरस फुटापेक्षाही अधिक नसलेली अतिक्रमणे नियमानुकूल करताना पहिल्या 500 चौरस फुटापर्यंत क्षेत्रापर्यंत सर्व निवासी अतिक्रमणे विनामूल्य नियमानुकूल करण्यात यावीत. 1500 चौरस फुटापुढील क्षेत्रासाठी प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रांमध्ये येणारे बाजार मूल्यानुसार येणाऱ्या किमतीच्या 10% रक्कम तर निवासी जागेचा काही भाग व्यावसायिक असल्यास प्रचलित बाजार मूल्याच्या 25% रक्कम आकारण्यात येईल. म्हणजे 25% रक्कम ही आकारली जाणार आहे.
आता याची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार आहे आपण बघूया. बघा यामध्ये अर्जाची मुदत कशी आहे ती बघूया. या शासन निर्णयाद्वारे विहित केलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता होत असलेल्या व्यक्ती म्हणजे संस्था नव्हे. इथे बघा व्यक्तीच म्हटलेल्या आहेत. संस्था हे करू शकणार आहेत का? तर नाही. अतिक्रमण नियमानुकूल करण्यात पात्र असतील अशा व्यक्तींनी अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा अर्ज दाखल करण्याकरता दिनांक 31 डिसेंबर 2026 बघा लक्षात घ्या 31 डिसेंबर 2026 पर्यंत मुदत असणार आहे. या दिनांकापर्यंत प्राप्त झालेल्या पात्र व्यक्तींना त्याचे अतिक्रमण नियमित होईपर्यंत संरक्षण पात्र असेल. तथापि या दिनांकापर्यंत अर्ज न करणाऱ्या व्यक्ती तसेच इतर अपात्र व्यक्ती संस्था यांची अतिक्रमणे त्यानंतर कोणत्याही दिनांकास निष्कासित करण्यासाठी पात्र राहतील. सक्षम प्राधिकारी यांनी अशी अतिक्रमणे धडक कार्यक्रम घेऊन व कालमर्यादा निश्चित करून निष्कासित करावीत. तथापि अशा प्रकरणी माननीय न्यायालयाचे काही आदेश असल्यास त्यानुसार ही कार्यवाही करावी. म्हणजेच इथे त्यांनी काय दिलेलं आहे तर 31 डिसेंबर 2026 पर्यंत यामध्ये अर्ज आपल्याला हे दाखल करायचे आहेत. अर्जासाठी स्वीकृत पडताळणी कशा पद्धतीने केली जाणार आहे म्हणजे अर्जाच्या पुराव्याची स्वीकृत पडताळणी ही कशा पद्धतीने केली जाणार आहे. तर बघा महानगरपालिका व गट अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका संबंधित वार्ड अधिकारी यांनी अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतचे अर्ज स्वीकृत करावेत. त्यांनी अर्ज व पुराव्याची छाननी करून आणि अपात्रतेबाबतच्या अभिप्रायासह आयुक्त महानगरपालिका यांच्याकडे अग्रेषित करावेत. आयुक्त महानगरपालिका यांनी सदरचे अर्ज पात्र अपात्रतेबाबत पुन्हा पडताळणी करून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडे पाठवावीत. आता गट ब आणि क वर्ग महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती क्षेत्रामधील मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचे अर्ज स्वीकृत करावेत. त्यांनी प्राप्त अर्ज व पुराव्यांची छाननी करून आहे ते पात्र आणि अपात्रतेबाबतच्या अभिप्रायासह उपविभागीय अधिकारी यांच्याकडे समितीकडे काय करायचे आहे ते द्यायचे आहेत. ग्रामीण क्षेत्राकरता काय आहे तर ग्रामीण क्षेत्रासाठी ग्रामसेवक यांनी अतिक्रमण नियमानुकूल करायचे अर्ज स्वीकृत करावेत व ते संबंधित तहसीलदार अग्रेषित करावेत. तहसीलदार यांनी ग्रामपंचायती न्याय्य प्राप्त अर्ज आहेत व पुराव्याची छाननी करून पात्र अपात्रतेबाबतच्या त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीसमोर हे ठेवायचे आहेत. म्हणजे अर्ज तुम्हाला कुठे करायचे आहेत तर त्या स्थानिक प्राधिकरण जे आहेत त्यांच्याकडे तुम्हाला ही अर्ज करायचे आहेत. अर्जामध्ये स्वतंत्र नोंदवही घेऊन अर्जदारास पोचपावती देण्यात यावी. म्हणजे अर्जदाराला काय आहे ते पोचपावती तुम्हाला काय आहे ते मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे उपलब्ध मालमत्ता कराची नोंदवही अतिक्रमण संरक्षण नोंदवही झोपडपट्टी घोषणेची अधिसूचना तसेच महावितरणाकडे उपलब्ध दिनांक 1/1/2011 रोजीची वीज बिल विषयक माहिती उपलब्ध असल्यास उपग्रह छायाचित्र असे वर नमूद केलेल्या इतर पुराव्यांच्या या आधारे सत्यतेची पडताळणी करण्यात यावी. संबंधित महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत व इतर स्थानिक नियोजन प्राधिकरण तसेच गटविकास अधिकारी यांनी या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकरता आवश्यक ते मनुष्यबळ आनुषंगिक बाबी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांची मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच गावठाण क्षेत्रातील ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांना मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर आधारे पात्र ठरवण्यात यावे. म्हणजेच काय आहे तर बघा गावठाण क्षेत्रामध्ये ज्या लाभार्थ्यांकडे जमिनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांना काय आहे तर 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे यांना पात्र करण्यात येणार आहे. आता यामध्ये काय दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे तर स्वयं घोषणापत्र. अर्जदारांनी स्वतःहून सादर केलेली माहिती पुराव्यास सत्य असल्याबाबत एक शपथपत्र सादर करायचे आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये केवळ एकच अतिक्रमण नियमित करणार असल्याचंही अर्जदारांनी काय करायचं आहे त्या अर्जामध्ये सांगायचं आहे. तर अर्जदाराने काय सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी एकाच ठिकाणी कुठेतरी आहे ते तुम्ही अतिक्रमण केलेले आहे. इतर कोणत्या ठिकाणी जर का तुमच्या नावावर अशा अतिक्रमण शासकीय जागेवर आढळले असतं काय ते तुम्ही अपात्र होणार आहेत. आता ही मोजणी कशा पद्धतीने केली जाणार आहे तर मोजणी कशा पद्धतीने केली जाणार आहे ते बघा. भूमी अभिलेख विभागामार्फत संबंधित जागेची अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यासाठी अतिक्रमण नियमानुकूल करताना या सर्व अतिक्रमण धारकांच्या घराची भूखंडाची मोजणी करावी व त्यानंतर अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव सक्षम प्राधिकारी यांनी मंजूर करायचा आहे आणि तो भूमी अभिलेख विभागाकडून जागेची विनाशुल्क मोजणी करणे हे अनिवार्य असणार आहे. याशिवाय हरकती आणि सूचना त्याबाबत काय म्हटलेलं आहे तर बघा प्रस्तावित अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत स्थानिक क्षेत्रामध्ये कोतवाल तलाठी ग्रामपंचायत शिपायांमार्फत सर्व नागरिक संस्था यांच्या स्थानिक कार्यालयामार्फत दवंडी देऊन 15 दिवसाच्या आत काय आहे ती हरकती ह्या मागवल्या जाणार आहेत. आता भोगवटा वर्ग 2 म्हणून मान्यता. अतिक्रमण नियमित केलेली जमीन धारण करणारा पुरुष असल्यास आणि त्याच्या पत्नी हयात असल्यास सदर जमीन ही पती व पत्नी यांचे संयुक्त नावाने नियमानुकूल करण्यात येऊन नवीन शर्तीवर भोगवटदार वर्ग 2 हस्तांतर व विभाजन व प्रतिबंधित या भोगाधिकाराने दिली जाईल. अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे आदेश निर्गमित केल्यानंतर अतिक्रमण धारकांकडून महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे अधिनियम
71 नमुना 14 मध्ये करारनामा करून घेण्यात यावा. आता यामध्ये सार्वजनिक उपयोगाच्या जमिनीबाबतचे निर्बंध. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 22 नुसार विस्तारित हक्कासाठी राखून ठेवलेल्या जमिनी जसे की स्मशानभूमी आहे, खेळण्याचे मैदान आहे, शाळा रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर अतिक्रमण तसेच महाराष्ट्र क्षेत्र विकास व नगर रचना अधिनियम 1966 तरतुदीनुसार इतर कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी राखीव जागेवर अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीमध्ये नियमित केले जाणार नाही. म्हणजे अशा ठिकाणी जर का तुम्ही अतिक्रमण केले असेल जसं की सार्वजनिक जमीन आहे, स्मशानभूमी आहे, खेळाचं मैदान आहे, शाळांसाठी किंवा रुग्णालयांसाठी जी आरक्षित जमीन आहे, इतर जमीन जर का तुम्ही अतिक्रमण केले असेल तर ते तुमचं अतिक्रमण आहे ते नियमित केले जाणार नाही. अशी अतिक्रमणे नियमाकुल करायची असल्यास प्रथमतः त्या अतिक्रमित जागा कायदेशीर प्रक्रियेने रहिवासी भागात समाविष्ट करून घेणे वा संबंधित प्राधिकरणाने सदर जागेवरील रहिवास प्रयोजनासाठी आरक्षण बदलून घेणे हे आवश्यक असणार आहे. अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी क्षेत्र. आता बघा यामध्ये अतिक्रमण नियमानुकूल आदेश पारित करताना उप अधीक्षक भूमी अभिलेख नगर भूमापन अधिकारी यांच्या मोजणीतील निश्चित केलेले क्षेत्र अंतिम क्षेत्र म्हणून गृहीत धरून त्याप्रमाणे कब्जा हिस्साची रक्कम निश्चित करण्यात ही केली जाणार आहे. अपात्र ठरल्यास कारवाई. आता याबाबत ज्या अर्जदारांनी अर्ज अपात्र ठरतील त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 53 नुसार 30 दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावण्यात येणार आहे आणि आदेशाचे पालन न झाल्यास सक्तीने निष्कासन करून त्याचा जो खर्च आहे तो अतिक्रमण धारकाकडून काय आहे तो वसूल केला जाणार आहे. आता अपात्र अतिक्रमणे ही कोणकोणती अतिक्रमणे आहेत जी अपात्र असणार आहेत तर बघा नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वने म्हणजे फॉरेस्ट लँड किंवा धोकादायक क्षेत्रातील जे लँड साईट प्रॉन आहेत RZ बाधित अतिक्रमणे नियमित केली जाणार नाहीत. कारण आता बघूया की याची अंमलबजावणी यंत्रणा ही कशा पद्धतीने असणार आहे. नियमानुकूल करण्यासाठी काय आहे ते खालील समित्या ह्या सक्षम असणार आहेत. यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समित्या ह्या नेमल्या गेलेल्या आहेत आणि या समित्यांना काय आहे ते अधिकार देण्यात आलेले आहेत. तर आपण बघूया इथे यामध्ये महानगरपालिका अ वर्ग नगर परिषदांच्या हद्दीतील शासकीय जमिनीवर अतिक्रमण नियमित करण्यासाठी समिती. आता ही समिती कशा पद्धतीने असणार आहे तर बघा जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष असणार आहेत, आयुक्त याचे सदस्य असणार आहेत. उपनगरपंचायत हद्दीतील शासकीय जमिनीवर अतिक्रमणे नियमित करण्यासाठी समिती गठीत केली जाणार आहे. तर ही समितीचे अध्यक्ष या समितीचे कोण असणार आहेत तर उपविभागीय अधिकारी या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. उप अधीक्षक भूमी अभिलेख याचे सदस्य असणार आहेत. आता ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी देखील समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर या समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर माननीय तहसीलदार हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. उप अधीक्षक भूमी अभिलेख हे सदस्य असणार आहेत आणि नंतर सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांचे हे प्रतिनिधी असणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय आहे ती ही असणार आहे. यामध्ये आता बघा इथे तुम्ही ते आढावा समिती सुद्धा स्थापन केली गेलेली आहे. आढावा समिती ही काय आहे तर बघा जिल्हा आढावा समिती यासाठी स्थापन केलेले आहे आणि संबंधित जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत या समितीचे कोण असणार आहेत तर अध्यक्ष असणार आहेत आणि दर 3 महिन्यातून या आढावा समिती काय करणार आहे ती बैठक घेणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने काय आहे ती शासकीय जमिनीवरील जी अतिक्रमणे आहेत ती नियमित केली जाणार आहे आणि ती जी अतिक्रमणे आहे ती कशा पद्धतीने नियमित केली जाणार आहे तर बघा हा जो शासनाचा निर्णय आहे त्यांनी जे काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने ती काय आहे ती नियमित केली जाणार आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.